तुमचा आत्मसन्मान तुम्हालाच जपावं लागेल. कुणासमोर एवढंही झुकू नका की तुम्हाला तुमची व्हॅल्यूज लक्षात राहणार नाही. मित्र, आपल्या आजूबाजूची काही लोक तुम्ही पाहिलीच असतील ना, ज्यांना खुश करण्यासाठी आपण स्वतःत किती बदल करत असतो, ज्यांच्यावर इम्प्रेशन टाकण्यासाठी आपण चांगले चांगले कपडे घालतो, चांगल्या वस्तू ठेवायला लागतो आपल्या सोबत. आता इथून सुरू झालेला प्रवास अगदीच त्यांच्या मताप्रमाणे आपण आपल्यात बदल करण्यापर्यंत पोहोचतो. आता आपण त्यांच्यासाठी एवढ्या काही गोष्टी केल्या, पण त्यांच्याकडून जे रिस्पॉन्स आपल्याला एक्सपेक्टेड असतं तसं रिस्पॉन्स ते आपल्याला कधीच देत नाही. मग आपली हमखास नाराजी होऊन जाते. मग उगाच आपण रागाला येऊन आपला मूड खराब करून घेत असतो. मग परत आणखी काहीतरी करून या लोकांना परत इम्प्रेस करण्याचा प्रयत्न आपण करू लागतो. आणि अशा प्रकारे आपण या जाळ्यात एका विशियस सायकल ज्याला म्हणतात त्या सायकल मध्ये अडकून बसतो. मग त्यांना इम्प्रेस करण्याच्या किंवा त्यांच्याकडून प्रेम किंवा ऍक्सेप्टन्स मिळवण्याच्या म्हणजे मान्यता प्राप्त करण्याच्या या नादात आपण स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेत असतो. कित्येक लोकांना आपण टेक्स्ट केल्या म्हणजे आपण जेव्हा टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज करतो तेव्हा ते वाचून ती लोक ओके असा सुद्धा रिप्लाय करत नाहीत. कित्येक रिलेशनशिप्स मध्ये आता ते कपल्सचा असो किंवा बॉस एम्प्लॉईजचा असो किंवा कोणतंही रिलेशन असो, त्या डॉमिनेट करणारा व्यक्ती दुसऱ्याला काहीही करण्यास सांगतो आणि पुढचा व्यक्ती ते करायलाही तयार होतो. ह्या गोष्टी सुरुवातीला लहान सहान वाटल्या तरी नंतर याची जखणन आपल्या मानसिकतेवर तयार होत असते आणि याचे परिणाम खूप टोकाचे आणि वाईट झालेले आपल्याला दिवसेंदिवस दिसून येत आहेत. मित्र, आता परवाच झालेलं श्रद्धा वालकर हे जे प्रकरण आहे ते पण या विषयातलं फार महत्वाचं उदाहरण म्हणून घेता येईल आपल्याला. मग अशा लोकांना आपण काय म्हणावं, त्यांना कसं चांगल्या मार्गी लावावं जेणेकरून त्यांना आपली खरी किंमत कळेल, जेणेकरून त्यांना कळेल की आपण त्यांची किती काळजी करतोय आणि किती चांगले आहोत आपण. असे प्रश्न तुम्हाला देखील पडलेच असतील ना. पण मित्र हो, तुम्हाला एक गंमत सांगू का, इथे त्या लोकांची काहीच चूक नाहीये. चूक आहेच तर ती आपली आहे. आपण अजाणतेपणी त्यांचे गुलाम होऊन बसलोय आणि हे आपल्याला कळालं देखील नाहीये. कधी कधी या लोकांनाही आपल्या चांगुलपणाची जाणीव असते, पण त्यांना त्यांच्या इनसिक्युरिटीमुळे म्हणा किंवा कोणत्या इतर काही गोष्टींमुळे, जलसी वगैरे या गोष्टीमुळे ते ऍक्सेप्ट करायचं नसतं. किंवा कधी कधी त्यांना आपल्या या स्वभावाचा गैरफायदा घेऊन आपल्यात न्यूनगंड तयार करून त्यांना वाटेल ती गोष्ट करून घ्यायची असते किंवा मजाच घ्यायची असते आपली. कारण काहीही असो, यात चूक ही आपलीच आहे हे लक्षात घ्या. आपणच आहोत ज्यांनी आपलं स्वातंत्र्य स्वतःहून दुसऱ्याच्या चरणात अर्पण केलेलं आहे आणि ते प्रसन्न होण्याची वाट बघत बसतोय. एपिक्टेटस म्हणतात, एखाद्या व्यक्तीचा मालक हा तो व्यक्ती असतो ज्याच्याकडे त्याला वाटेल ती गोष्ट करून घेणे किंवा त्याला ज्या गोष्टी हव्या किंवा नको आहेत त्या नकारणे याची शक्ती असते. त्यामुळे ज्याला कोणाला फ्री व्हायचे असेल, मुक्त व्हायचं असेल, त्याने अशा गोष्टींची इच्छा करू नये किंवा प्रयत्न करू नये ज्या इतरांच्या नियंत्रणात आहेत. आणि असे जर त्याने केलं नाही तर तो गुलाम बनणे निश्चित आहे. मित्र हो, अशा लोकांसोबत वावरत असताना कुठेतरी आपल्याला अशी जाणीव होतच असते की हा जो व्यक्ती आहे तो माझा त्याच्याविषयीचा आदर किंवा प्रेमाचा गैरफायदा घेतोय. आणि जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं मित्र हो, तेव्हा आणि त्याच क्षणी आपण त्या लोकांपुढे झुकणे थांबवले पाहिजे आणि अशा लोकांपासून स्वतःची मानसिक मुक्तता करून घेतली पाहिजे. एखादं रिलेशनशिप, आता ते कोणतंही असो, कपल्स, बॉस एम्प्लॉई किंवा शिक्षक विद्यार्थी किंवा घर मालक भाडेकरू किंवा पालक आणि मूल, अहो एवढंच काय, एखादा सेलिब्रिटी आणि त्याचे चाहतेही जरी असतील, कोणतंही नातं असू द्या, त्यात म्युच्युअल रिस्पेक्ट आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे हे आवश्यक आहे. आणि तसं नसेल तर तिथून तुम्हाला चालते झालं पाहिजे जेणेकरून तुम्ही एक गुलाम बनण्यापासून स्वतःला वाचवू शकाल. धन्यवाद.